तर आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना खासदार संजय राऊतांनी त्यांची पाठराखण केली आहे। आयुक्तांचा संबंध काय? ते चांगलं काम करणारे अधिकारी आहेत, त्याऐवजी नगरविकास मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर खालचे अधिकारी आयुक्तांचं ऐकत नाहीत, कामं कशी होतील असा सवाल आमदार रोहित पवारांनी उपस्थित केला आहे। एकूणच या घटनांवरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे, मात्र कुणीही ठोस उपाययोजनांबद्दल बोलत नाहीये। आयुक्तांचा संबंध काय अशी मागणी याच्यामध्ये खरं म्हणजे नगरविकास मंत्र्यांना हटवायला पाहिजे। नगरविकास मंत्री जे आहेत त्यांच्याच पक्षाचे उपमहापौर पण त्यांनीच ते मागणी म्हणतात केली की आयुक्तांना हटवा। आयुक्त हे IAS अधिकारी आहेत। या मुंबई महापालिकेत गेल्या काही काळापासून जे ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं आहे ते राजकारणांमुळे सुरू झालं आहे, आयुक्तांमुळे नाही। आयुक्त मेट्रो वुमेन ज्या होत्या चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचं अपयश असं आहे की त्यांना हे ठेकेदारांचं राज्य मोडून काढता आलं नाही। त्यांनी ते राज्य मोडून काढलं पाहिजे होतं, ठेकेदारांचं राज्य। आयुक्त लेवलला कुठेतरी जबाबदार धरलंच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर डायरेक्ट आयुक्त लेवल तर आहेच, पण त्याच्या खाली जे ज्या काही लोक जबाबदार आहेत, कमिशनरांचंच छोटे अधिकारी ऐकत नसतील तर मग असंच म्हणावं लागेल की कमिशनरांचा तिथं धाक राहिलेला नाही। आणि धाक राहिला नसेल, नाहीतर कमिशनरांचं ऐकलं जात नसेल तर मग हे खालचे अधिकारी ऐकणार काय, काम कसं होणार? त्यामुळे कुठं ना कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण हे राजकीय नेते करतच आहेत, पण त्याच्याच बरोबर प्रशासनामध्ये सुद्धा एक वेगळं राजकारण चालू आहे। पण या दोन्ही राजकारणाचा फटका गरिबावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पडतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।